पुण्यातील हडपसर भागामध्ये एका महिलेने 3 BHK फ्लॅटमध्ये 350 पेक्षा अधिक मांजरं पाळल्याचं समोर आलेलं आहे। या मांजरांच्या त्रासामुळे या महिलेच्या शेजारचे जे राहणारे लोक आहेत ते चांगलेच त्रस्त झालेत। या घरातून मांजरं बाहेर काढण्याची मागणी हडपसर इथल्या मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांनी केलेली आहे। दरम्यान 48 तासात या मांजरी इतर ठिकाणी हलवण्याचं आश्वासन संबंधित महिलेला पालिकेने दिलं आहे। पुण्यात एका फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरं। इमारतीतील इतर रहिवासी त्रस्त। पालिकेनं कारवाई करावी अशी मागणी। पुण्यातील हडपसर भागातील मार्वेल बाउंटी सोसायटीतल्या एका फ्लॅटमध्ये महिलेनं 1-2 नव्हे तर 300हून अधिक मांजरी पाळल्यात। एकाच घरात इतक्या मोठ्या प्रमाणात मांजरी असल्यामुळे या महिलेच्या घराशेजारी राहणारे रहिवासी हैराण झालेत। रात्री अपरात्री मांजरांचा येणारे आवाज, दुर्गंधी यामुळे त्या ठिकाणचे रहिवासी त्रस्त झालेत। या मांजरींमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची ही भीती या रहिवाशांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणी पालिकेने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे। 6 वर्षाखाली आम्हाला ही गोष्ट कळाली होती। त्यावेळेस शेजारी म्हणून आम्ही त्यांना सांगितलं। एकदा दोनदा माझे हस्बंड त्यांना भेटून हे पण बोलले की एवढे ठेवणं बरं नाहीये आणि ह्याच्याने आम्हाला त्रास होऊ शकतो, तुम्ही हे बघा। त्यावेळेस त्यांनी 15 दिवसाचा 1 महिन्याचा मुदत मागितला आणि म्हटले की आम्ही हे इथून काढू, पण त्यांनी ते काढलंच नाही। वरच्यावर वास हा वाढतच गेला, वरच्यावर सगळ्या गोष्टी वाढतच गेल्या आणि आम्हाला हीच भीती की आज नाही कधी एवढे मांजरे एकत्र असल्यामुळे याच्यातून काही व्हायरल डिसीज वगैरे बाहेर आला तर त्याची किंमत लहान मुलांना मोजावं लागू शकते किंवा सिनियर लोक आहेत त्यांना पण त्रास होऊ शकतो। तर तो दिवस यायच्या आधी याच्यावर काहीतरी ऍक्शन होणं खूप आवश्यक आहे। गेल्या 5 वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे। 2022 मध्ये इथल्या रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे। आता या मांजरींची संख्या 350 इतकी झाली आहे। त्यामध्ये क्रॉस ब्रीडिंग हे दिसतंय, त्यांनीच्या व्हिडिओमध्ये दिसते की नवीन नवजात त्या जी मांजराची पिल्लं असतात ते आहे, छोटी छोटी भरपूर पिल्लं आहे, जखमी झालेली पण पिल्लं आहे। म्हणजे किती प्रकारचे हे का छोट्याशा फ्लॅटमध्ये हा अमानुषपणा नाही का? म्हणजे प्राण्यांना स्वातंत्र्य हवं ना, पण हे कोणतं प्रकारचं स्वातंत्र्य? आणि हे 9व्या मजल्यावर आम्ही पण प्राणीप्रेमी आहोत, आम्हाला पण आवड आहे प्राण्याची, पण एवढा अतिरेक नसावा आमची कळकळीची विनंती आहे। गेल्या आठवड्यात संबंधित ठिकाणी पालिकेच्या पशु विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली। संबंधित महिलेला 48 तासात मांजरी इतरत्र हलवण्याबाबत नोटीसही देण्यात आली आहे। या महिलेनं मांजरी हलवण्यास अनुकूलता दाखवली असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। ह्या सगळ्या गोष्टी ज्या SPCA म्हणजे आपला 1960चा जो ॲक्ट आहे त्याच्या अगेन्स्ट आम्हाला सगळं दिसत होतं तिथे प्रथमदर्शी। त्यामुळे डिस्ट्रिक्ट SPCAने पण त्यांना नोटीस दिली आहे आणि स्वतः जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की 48 आवर्समध्ये आम्ही त्या सगळ्या मांजरी स्वतः रिमूव्ह करू। मांजरांचा सतत येणारा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारं दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा प्रचंड आवाज यामुळे इथल्या रहिवाशांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय। कोणत्याही व्यक्तीचं प्राण्यांवरचं प्रेम किंवा जिव्हाळा कुणीही समजू शकतो, मात्र त्याचा अतिरेक होऊन इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचीही गरज आहे। प्राची केदारी, न्यूज 18 लोकमत, पुणे।